मौनी अमावस्या तर मौनी अमावस्या 17 आणि 18 तारखेला येत आहे. तर मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावे, कोणता उपाय केल्याने आपले पितृदोष कमी होणार आहे, तर त्याच्या संदर्भात आजची माहिती घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत त्याच्या पूर्ण माहिती घेणार आहोत. तर मी अनुराधा, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बघा, सनातन धर्मामध्ये प्रत्येक तिथीचे स्वतःचे आध्यात्मिक महत्त्व असते. बघा, परंतु अमावस्या ही स्नान, दान, प्रार्थना आणि पूर्वजांच्या शांतीसाठी विशेषतः फलदायी मानले जाते. या अमावस्याच्या तिथीपैकी मौनी अमावस्या इतर अमावस्या तिथीप्रमाणेच एक पूर्ण अमावस्या मानली जाते. बघा, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या जे अमावस्या दिवशी साजरी केली जाते ती आपण आपल्या आत्मशुद्धी, मौन, ध्यान, पूर्वजांच्या कल्याणासाठी एक अनोखी संधी आहे. तर त्यामुळे आपण बघा, मौनी अमावस्या म्हणजेच काय, तर ते आपल्याला मौन पाळायचं असतं त्या दिवशी. तर बघा, 2026 म्हणजे मौनी अमावस्या 18 जानेवारी रोजी तिथीनुसार बघा 18 जानेवारी रोजी पहाटे 12:03 सुरू होणार आहे. तर 19 जानेवारी रोजी पहाटे 1:21 संपणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला 18 जानेवारीलाच आपल्याला मौनी अमावस्या साजरी करायची आहे. तर बघा, या मौनी अमावस्याच्या दिवशी नक्कीच हे उपाय आपल्याला करायचे आहेत. आणि आपल्या मौनी अमावस्या हे सर्व अमावस्यापेक्षा श्रेष्ठ ही मानली जाते. त्याच्यामुळे आपण मौनी अमावस्याच्या दिवशी हे उपाय नक्कीच करायचा आहे. मौनी अमावस्येचे बघा दिवशी स्नान, तर्पण, दानधर्म आणि पितृपूजा याला विशेष खरंच खूप महत्त्व आहे. या दिवशी बघा, तीळ आणि कुश पाण्याने तर्पण केल्याने पंचबली कर्म, दीपदान, पिंपळ पूजा केल्याने पितृदोष होतो. पितृदोष जी आहे तर ते दूर होतं, पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. मौनी अमावस्येला माघी अमावस्या असंही म्हटलं जातं, म्हणून हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा म्हटला जातो. त्यामुळे बघा, आपल्याला या दिवशी जी काही आपण स्नान, दान किंवा पूर्वजांची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. आणि मौनी अमावस्येला तर्पण करून काही सोपे उपाय पितृदोषापासून सुटका होऊ शकते. पूर्वजांसाठी केलेल्या उपायामुळे जीवनातील अनेक संकटे दूर होतात असे मानले जाते. बघा, मौनी अमावस्याला 2026 मध्ये उपाययोजना खरंच करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे मौनी अमावस्याच्या दिवशी आहे. तर बघा, माघ अमावस्येला पितृदोष दूर करण्याचा काय तर उपाय आहे. तर बघा, या दिवशी पवित्र नदीत स्नान करा, म्हणजे आपल्या पूर्वजांची तर्पण करा. यावेळी सकाळी 5 ते 9 पर्यंतचा काळ तर्पणासाठी शुभ मानला जातं. बघा, पहाटे 5 ते 9 पर्यंतच काळ हा तर्पणासाठी शुभ मानला जातो तुमच्या जवळच्या. बघा, या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. जर आपल्या जवळ जर पवित्र नदी नसेल किंवा कोणती नदी नसेल तर आपण नक्कीच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी गंगा म्हणजे गंगाची जी काही पाणी आहे तर ते थोडं टाकून तर त्याची आपण आंघोळ करायची आहे. यामुळे आपली आत्मशुद्धी, शरीरशुद्धी नक्कीच होणार आहे. तर बघा, तुमच्या आजूबाजूला जर नदी किंवा तलाव नसेल तर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कुश, तांदूळ आणि काळे तीळ मिसळायचे आणि ते दक्षिण दिशेकडे तोंड करून पूर्वजांना अर्पण करायचे. यावेळेस ओम पितृभ्य या मंत्राचा नक्कीच 11 वेळेस जप करायचा आहे. पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ब्राह्मणांना अन्न द्यायचं आहे. जेवढे शक्य यथाशक्ती तुम्ही दान करायचं आहे ब्राह्मणाला. शक्य असेल हरिद्वार किंवा गयासारख्या तीर्थक्षेत्रांना देणगी द्यावी. म्हणजे बघा, जर तुमच्या जरी गायी असतील तर त्यांनाही तुम्ही अन्नदान करायचं आहे. म्हणजे काहीतरी यथाशक्ती तुम्ही गायींना खाऊ घालायचं आहे. तर त्या दिवशी बघा, माघी अमावस्येच्या दिवशी पंचबली कर्म करणे खरंच खूप आहे. याचा अर्थ गायी, कावळे, मुंग्या, कुत्रा आणि ब्राह्मणांना घरी बनवलेले अन्न अर्पण करायचे आहेत. असे केल्याने पितृदोष नक्कीच दूर होतात आणि रखडलेले कामं पूर्ण होतात. मौनी अमावस्येच्या दिवशी बघा, पितरांच्या नावाने दिवा लावणे ही शुभ मानले जाते. मोहरीच्या तेलाने 4 दिव्यांचा दिवा पेटवायचा आहे. म्हणजे 4 दिशेचं जे 4 दिवे असतात तर त्याची दिवा पेटवायचा आहे. घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. यामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि पूर्वजांना आशीर्वाद मिळतो. पिंपळाचे झाड पूर्वजांच्या निवासस्थान असते. बघा, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे माघी अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली दिवा पेटवायचा आहे आणि दूध आणि गंगाजल अर्पण करून नंतर झाडाला 7 वेळा गंगाजल अर्पण करून आपल्याला झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहे. तर या सोप्या उपायाने अवलंबन करून तुम्ही पूर्वजांची कृपा मिळवू शकतात आणि जीवनातल्या अडथळ्यापासून मुक्ती नक्कीच मिळते. तर या दिवशी मौनी अमावस्याच्या खरं अनन्यसाधारण खूप आहे. त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी या उपायाने तुमचे पितृदोष कमी होतात. आणि पितृदोष ज्या घरामध्ये आहे तर त्या घरामध्ये खरंच कुठलीच प्रगती होत नाही. त्यांचा वंशाचा दिवा किंवा त्यांची जी काही रखडलेली कामं आहे तर कुठलीच कामं होत नाहीत. जसं की
त्यांचे लग्न, कार्य, नोकरीमध्ये अडथळा, प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळा येतो. त्यामुळे पितृदोषातून नक्कीच मुक्तता मिळण्यासाठी हा नक्कीच शुभ दिवस म्हटला जातं आणि चांगला दिवस म्हटलं जातं. त्यामुळे पिंडदान, यथाशक्ती दान धर्म करणे, पवित्र नदीमध्ये स्नान करणं. जर पवित्र नदीत स्नान नाही शक्य झालं तर तुम्ही घरामध्ये गंगाजल टाकून तुम्ही नक्कीच आंघोळ करायची आहे. तर या सर्व उपायाने नक्कीच तुमचे मौनी अमावस्येच्या दिवशी ह्या उपायाने तुमचे नक्की पितृदोष कमी होणार आहेत. तर ह्याच्या प्रकारे तुम्हाला मौनी अमावस्येचं या सेवाही आपल्याला त्या दिवशी करायच्या आहेत. बघा, त्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. नाहीतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण नाही जमत तर तुम्ही ओम नमः भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय या मंत्राचा नक्कीच तुम्ही त्या थोडी का होणार पण सेवा नक्की घरामध्ये करायची आहे. आणि मौनी अमावस्येला हा उपायही करायचे आहे. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.